सकाळीच आकाश काळ्या ढगांनी भरून गेलेलं होतं. विजांचा कडकडाट, गडगडणारा आवाज आणि मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. घराबाहेर पडणं म्हणजे एखाद्या आव्हानाला सामोरं जाण्यासारखं झालं होतं. अशाच हवेत 22 वर्षांची स्वरा जोशी कॉलेजला निघाली. नुकतीच ती पहिल्या वर्षाला दाखल झाली होती. तिचं स्वप्न होतं शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीत स्थिरावणं आणि आईवडिलांचा अभिमान वाढवणं. घरातून निघताना आईने सांगितलं, "स्वरा, इतका पाऊस आहे, थोडा वेळ थांब. मी बाबांना सांगते, ते सोडून देतील." पण स्वराला माहीत होतं की वडिलांची तब्येत अलीकडे ठीक नाही. त्यामुळे तिने ठामपणे उत्तर दिलं, "नको आई, मी बसनेच जाईन." ती बाहेर पडली आणि क्षणातच पूर्ण भिजली. वाऱ्यामुळे छत्री उपयोगाची ठरली नाही. तिच्याकडे फक्त कॉलेजची बॅग आणि हातातली पाण्याची बाटली एवढंच होतं. पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि धावपळ करणारी माणसं दिसत होती. शेवटी ती धावत पडत बसस्टॉपवर पोहोचली. तेव्हा बस आधीच लोकांनी फुल भरलेली होती. शाळकरी मुलं, ऑफिसला जाणारे लोक, सर्वांची चढाओढ सुरू होती. आतल्या बाजूला हवा कमी, खिडक्या बंद, श्वास घेणंही कठीण असं वातावरण होतं. स्वरा अनोळखी लोकांत बसली. काही प्रवासी आपापसात गप्पा मारत होते, पण तिच्या लक्षात आलं की मागच्या बाजूला काही तरुण तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. पावसामुळे तिचे कपडे भिजल्यामुळे ती नकळत लक्षवेधी बनली होती. तिच्या मनात प्रश्न सुरू झाले. शांत राहावं का आवाज उठवावा? कारण बोलली तर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाणार होतं, पण गप्प बसली तर त्यांचं धाडस वाढणार होतं. शेवटी स्वराने धैर्य दाखवलं. ती मोठ्या आवाजात म्हणाली, "बसमध्ये प्रवास करणं म्हणजे इतरांना त्रास देण्याचा परवाना नाही. तुम्हाला लाज वाटत नाही का?" क्षणातच बसमधील वातावरण बदललं. प्रवाशांनी मागे वळून पाहिलं. चालक आणि कंडक्टरने परिस्थिती ओळखली. स्वराने सांगितलं की काही तरुण मुद्दाम तिला त्रास देत होते, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. क्षणातच बसमधील वातावरण बदललं. प्रवाशांनी मागे वळून पाहिलं. चालक आणि कंडक्टरने परिस्थिती ओळखली. स्वराने सांगितलं की काही तरुण मुद्दाम तिला त्रास देत होते, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. कंडक्टरने तात्काळ निर्णय घेतला आणि बस थेट जवळच्या पोलीस चौकीकडे वळवली. तिथे सर्व प्रवाशांची जबानी घेण्यात आली आणि त्या तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. ही घटना फक्त एका मुलीशी मर्यादित नाही. अशा प्रसंगांना दररोज अनेक मुली सामोरं जातात. सुरक्षित प्रवास हा त्यांचा अधिकार आहे. अशा वेळी आवाज उठवणं, मदत मागणं आणि पोलिसांना कळवणं हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. समाजाने ही जबाबदारी स्वीकारली तर अशा घटना कमी होऊ शकतात. योग्य संस्कार, शिक्षण आणि जागरूकता यामुळेच बदल घडेल. स्वरासारख्या मुली धैर्य दाखवतात तेव्हा संपूर्ण समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे.